नमस्कार मित्रांनो, आपण आज बघणार आहोत की Q&A सेशन म्हणजे क्वेश्चन अँड आन्सर. तुमचे जे प्रश्न आहेत मला आलेले, त्यामध्ये मी बऱ्याच प्रश्नांचं उत्तर मी कमेंटमध्ये देऊ शकत नाही कारण तितका वेळ नसतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जास्तीत जास्त तुमचे प्रश्न कसे सॉल्व्ह होतील त्याकडे आपण लक्ष देणार आहे. एका प्रश्नाचं उत्तर देईल, त्यामुळे कसं बाकी विद्यार्थ्यांना सुद्धा किंवा बाकीच्यांना जे प्रश्न असतील त्याचं उत्तर द्यायचा मी प्रयत्न करेन. एका प्रश्नामध्ये बऱ्याच जणांना उत्तर मिळेल अशी मी आशा करतो. पहिला प्रश्न आहे अक्षय चालके 5495 असं त्याचं नाव आहे. त्यामध्ये प्रश्न असा आहे की सर टेक्निशियन 3 बद्दल काही अपडेट द्या. टेक्निशियन 3 म्हणजे महाजनको टेक्निशियन 3 ITI बेसवरची जी वॅकन्सी आहे त्याबद्दल वरच्यावर आपण अपडेट देत असतो मित्रा. सध्या एक आय थिंक 8 ते 10 दिवसापूर्वी एक आपण व्हिडिओ दिलेला आहे, त्याच्यामध्ये सगळी डिटेल माहिती आहे. तरी परत विद्यार्थी प्रश्न तेच विचारत असतात. महाजनकोची ॲड आता कोणत्याही क्षणी येऊ शकते. नेक्स्ट मंथमध्ये स्ट्रॉंगली एक्सपेक्टेड आहे, कारण की सिनियर पोस्ट झालेला आहे ऑलरेडी. त्यानंतर JEE सुद्धा आता झालेली आहे, म्हणजे फॉर्म सबमिशन झालेलं आहे. पुढच्या महिन्यामध्ये एक्झाम होईल. तर त्याच ड्युरेशनमध्ये म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये टेक्निशियन 3ची सुद्धा शक्यता अतिशय जास्त आता वाढलेली आहे. ठीक आहे. एक नंतरचा प्रश्न आहे राजदीप खडताळे 8587 यांचा असा प्रश्न आहे की JEE महाजेनकोमध्ये कोणता टॉपिक इम्पॉर्टंट आहे ते सांगा सर. चांगला प्रश्न आहे ॲक्च्युली, जो महत्त्वाचा प्रश्न आहे हा. त्यामध्ये JEEमध्ये बघा जी लेवल आहे ही थोडीफार मॉडरेट लेवल आणि इझी लेवलचेच प्रश्न इथे येतील. थेरॉटिकल प्रश्न जास्त येणार आहे JEE लेवलसाठी, जे डिप्लोमा बेस आहे ते. त्यामध्ये जर महत्त्वाचं म्हटलं तर इलेक्ट्रिकलमध्ये महत्त्वाचं एकच आहे मित्रांनो, पॉवर सिस्टीम. ऑब्व्हियसली हार्ट ऑफ इलेक्ट्रिकल सिस्टीम आहे पॉवर सिस्टीम म्हणजे. त्यानंतर मशीन्स, त्यानंतर तुमचं बेसिक इलेक्ट्रॉनिक आणि थोडंफार तुमचं बाकीचे जे आहे जसं कंट्रोल सिस्टीम वगैरे आहे किंवा मग आपलं मेजरमेंट आहे अतिशय महत्त्वाचं. तर हे 3-4 टॉपिक महत्त्वाचे आहेत. बाकीचं तुम्ही जेवढं केलं तेवढं कमीच आहे. त्यानंतर बघा थिंक लक्ष्मी भावसार आहे काहीतरी. तर तिथे बघा यांचा प्रश्न असा आहे की सर सिव्हिलचा रिझल्ट कधी लागेल आणि एक्सपेक्टेड कट ऑफ किती असेल. सिव्हिल म्हणजे आता इलेक्ट्रॉनिक आणि सिव्हिलच्या ज्या वॅकन्सीज आता जे एक्झाम झालेली आहे आपलं महाट्रान्सकोची असिस्टंट इंजिनिअरसाठी, त्यासाठी रिझल्ट मी ऑलरेडी एक अपडेट त्यावर दिलेला आहे. तर जो रिझल्ट जो आहे तो आता पुढल्या काही दिवसामध्ये कधी पण लागू शकतो. कुठल्याच प्रकारची मनात शंका ठेवू नका. मी बऱ्याच वेळा तुम्हाला तेच सांगत असतो. काहीतरी कुठेतरी डिस्कशन होतं आणि आपण त्यानुसार आपलं सगळं जे काय मत तयार करतो किंवा बिलीफ तयार करून ठेवतो, तसं काही नसतं मित्रांनो. रिझल्ट हा कधी पण लागू शकतो. महाट्रान्सकोसुद्धा त्या याच्यामध्ये घाईमध्ये असणारच आहे, परंतु काही अडचणी असतात, काही टेक्निकल इश्यूज असतात, काही बाकीचे इश्यूज असतात. ते सॉल्व्ह झाले की त्यांचा रिझल्ट लागेलच. असं काही नाही आहे की इलेक्ट्रिकल झाल्यावर लागेल किंवा काय. पण सध्या तरी असं चिन्ह दिसतं आहे की 29च्या पहिले तर रिझल्ट लागणार नाही. 29च्या पुढे जे काय आहे ते पुढच्या महिन्यामध्ये रिझल्ट लागेल असतो. पहिल्या किंवा दुसऱ्या वीकमध्ये लागायची शक्यता जास्त आहे. प्रसाद मगर असं आडनाव आहे त्यांचं. तर त्यांचा एक प्रश्न आहे की सर महाजेनकोच्या डेट सांगा प्लीज. ठीक आहे, म्हणजे महाजेनको केव्हा होईल याचं डेट सांगा. हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. आय थिंक बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न असायला पाहिजे किंवा असू शकतो. तर त्यामध्ये बघा जानेको JEEचं जे आहे आता जे आता 17 डिसेंबर ही लास्ट डेट झालेली आहे. आता त्यांनी टेंटेटिव्ह जो मंथ दिलेला आहे तो दिलेला आहे आपल्याला जानेवारी. ठीक आहे, जानेवारीमध्ये कधी पण एक्झाम होऊ शकते असं महाजेनकोचं म्हणणं आहे. परंतु एकंदरीत जर सिच्युएशन बघितली किंवा आतापर्यंतचं जे काही प्रिव्हियस एक्सपिरियन्स बघितला किंवा प्रिव्हियस ज्या जाहिराती बघितल्या किंवा जे बऱ्याच गोष्टी, तर त्याच्यामध्ये कसं आहे की याच्या आधी ही एक्झाम IBPSकडे गेली नव्हती, आता IBPSकडे आहे. नियमाप्रमाणे कसं असतं की एक्झाम फॉर्म भरल्यानंतर 40 ते 45 दिवसामध्ये एक्झाम होते आणि एक्झाम झाल्यानंतर 40 ते 45 दिवसामध्ये रिझल्ट लागतो. हा नॉर्मल नियम आहे. ठीक आहे, हा सगळ्या ठिकाणी इम्प्लिमेंट होतो. तर त्यानुसार जर बघितलं तर जानेवारी म्हणतात आहे ते, परंतु आता अशी एक निर्माण झालेली आहे की जानेवारी एंडिंग किंवा त्याच्या पुढेच रिझल्ट एक्झाम होईल. त्यामध्ये JEEची डिफरंट एक्झाम होईल, म्हणजे वेगवेगळ्या एक्झाम होतील. ज्यांनी वेगवेगळे फॉर्म भरले आहे त्यांना दोन्ही एक्झाम देता येतील. तर ते आता शक्यता अशी वाढली आहे की फेब्रुवारीमध्ये फर्स्ट किंवा सेकंड वीकमध्ये कधी पण एक्झाम होऊ शकते. आधी असं वाटलं होतं की जानेवारीच्या एंडिंगमध्ये होईल, परंतु थोडंफार ते डिले होण्याची शक्यता आहे. त्यामुळे फेब्रुवारीच्या फर्स्ट किंवा सेकंड वीकमध्ये एक्झाम होऊ शकते. त्यानुसार तुम्हाला प्लॅनिंग करायला काहीच हरकत नाही. तुमचा जो अभ्यास असेल, तुमची रिव्हिजन असेल आणि बाकी काय तुमचं प्लॅनिंग असेल त्यानुसार 30 ते 40 दिवसासाठी तुमचं प्लॅनिंग तुम्ही करू शकता. कारण याचं काही गॅरंटी नसते, एक्झाम ते पुढे पण ढकलू शकतात. त्यानुसार तुम्ही ते गृहीत धरूनच अभ्यास करायला पाहिजे. ठीक आहे. ओम कोंबे म्हणून आहे. त्यांचा प्रश्न असा आहे की स्पेशल ST ड्राईव्ह विद्युत सहाय्यकचं काय झालं सर. ठीक आहे, यांनी विद्युत सहाय्यकचं विचारलं आहे, पण मी जनरल सांगतो की ST ड्राईव्हचे जे काही वॅकन्सीज आलेल्या होत्या महावितरणमध्ये, त्यामध्ये कसं आहे की रिझल्टबद्दल कुठेच काही त्यांनी अपडेट दिलेलं नाही आहे किंवा काय इंटरनल त्यांची प्रोसेस सुरू आहे, काही कुठे त्याचा अंदाज लागत नाही आहे. परंतु कसं आहे की ते डिले म्हणजे यांचं डिले असं असतं की 1-2 वर्ष डिले करतात. ऑलरेडी 1-1.5 वर्ष झालेलं आहे. 20चा सुद्धा रिझल्ट नाही आणि मागच्या वर्षीचा सुद्धा रिझल्ट यांनी लावलेला नाही आहे. परंतु त्यामध्ये सध्या तरी माझ्याकडे कुठल्याच प्रकारचं पॉझिटिव्ह अपडेट नाही आहे. काही पॉझिटिव्ह अपडेट असलं तर मी तुम्हाला नक्की कळवेल. ठीक आहे, व्हिडिओच्या थ्रू. अक्षय
भोसले यांचा एक प्रश्न आहे की सर ऑप्शन म्हणजे जे आपले ऑप्शन असतात ऑब्जेक्टिव्हमध्ये ते 4 असतात की 5 असतात, हे महाट्रान्सकोबद्दल आहे किंवा नॉर्मल जे असेल ते त्याच्यामध्ये 4 ऑप्शन असतील की 5 असतील, तर ऑप्शन 5च राहतील. 5 ऑप्शन आहे. आपण रिसेंटली टेलिग्राम चॅनलवर म्हणजे इंजिनियर अबोल टेलिग्राम चॅनलवर रिसेंटली आपण एक एक इश्यू केलेला आहे. महाट्रान्सको एक्झाम गाईड ही आपल्याला मिळालेली होती. त्यानुसार ती कुठेच तुम्हाला साईटवर वगैरे मिळणार नाही. तर त्याच्यामध्ये सगळं दिलेलं आहे. इंजिनियर अमोल आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे तुम्ही सर्च करू शकता, आपला आयकॉन तिथे आहे. तर त्याच्यामध्ये आपण 2-3 दिवसाआधी 2 दिवसाआधी ते शेअर केलेलं आहे. तर त्यानुसार सगळी माहिती तुम्हाला मिळून जाईल. तिथे सगळं पेपर पॅटर्न आणि मराठी वगैरे ॲप्टी रिजनिंग आणि टेक्निकलचे प्रश्न कसे येतात ते सगळं तुम्हाला तिथे कळेल आणि इन्स्ट्रक्शनसुद्धा मिळून जाईल. मराठीमध्ये सुद्धा त्यांनी दिलेलं आहे. पूजा आय थिंक विजय आहे सरनेम 7899 यांचा एक प्रश्न आहे की NTB वुमन्सचा कट ऑफ किती लागेल सर. तर कसं आहे की NTB किंवा कोणत्याही कॅटेगरीचा कट ऑफ हा निश्चितपणे सांगणं कठीण आहे. ओपन OBCचं मी सांगितलं हे सगळं महाट्रान्सकोबद्दल सुरू आहे, महाट्रान्सको ईबद्दल. तर त्यामध्ये कट ऑफ निश्चितपणे सांगणं कठीण आहे, परंतु ओपन OBCचा अंदाज आपण घेऊ शकतो. साधारण 60% म्हणजे 100पैकी 60 आणि 150पैकी 90% मिनिमम म्हणजे ॲटलिस्ट तुमचे तेवढे मार्क असले पाहिजे ओपन OBCसाठी. बाकी कॅटेगरी वाईज मी तुम्हाला सांगितलेलं आहे की 150पैकी 75 ते 90च्या रेंजमध्ये सगळं कव्हर होईल. बाकी मग स्पोर्ट्स आहे किंवा सैनिक आपलं एक्स सर्व्हिसमन आहे किंवा मग आणखी काही रिझर्वेशन जे असतात तर ते एकदम लो जाते. परंतु जनरलमध्ये जर बघितलं तर 75 ते 90च्या मध्ये तुमचं आलं पाहिजे. NTB वुमन्सचं जे आहे तर त्याच्यामध्ये साधारण एक याच्यावर डिपेंड असतं तुमच्या वॅकन्सी किती आणि पेपरची लेवल काय आहे यावर सुद्धा बऱ्याच गोष्टी डिपेंड असतात. खूप क्रायटेरिया असतो त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे एक्झॅक्टली सांगणं कठीण आहे. जे आहे NTB वगैरे आणि जे काही आहे वुमन्स रिझर्वेशन वगैरे सगळं 75 to 90च्या दरम्यान ज्यांचे मार्क असतील तर ते बऱ्यापैकी सेफमध्ये आहेत असं म्हणू शकतो. आणि ओपन OBC 90च्या वर पाहिजे. कोमल हातमोडे सर जी टेक्निशियनची ॲड कधी येईल असे प्रश्न अर्धवट असतात. हे टेक्निशियन म्हणजे तुम्हाला जेन्कोबद्दल विचारायचं आहे का महाट्रान्सकोबद्दल विचारायचं आहे. महाजेन्कोचं तर बऱ्यापैकी म्हणजे 90% चान्सेस आहे की जानेवारीमध्ये येईल. ट्रान्सकोबद्दल अजून बऱ्यापैकी अपडेट नाही आहे, म्हणजे सध्या तरी अपडेट नाही आहे कुठल्याच प्रकारचं माझ्याकडे. आणि अपडेट असलं की तुम्हाला ताबडतोब देतो. तुम्ही प्रश्न नाही विचारला तरी मी तुम्हाला देतो. फक्त एवढंच सांगू शकतो की सध्या जे 75चं जे आपलं पर्सेंटेज असतं म्हणजे जे वॅकंट पोझिशन असतात त्यामध्ये 75चं जे होतं ते प्रमोशननी भरलं जाणार होतं आणि 25% ते वॅकन्सीज काढणार होत्या. त्यामध्ये आता ज्या काही 1000 जागा असतील किंवा 700-800 जागा असतील तर त्या आता डायरेक्ट रिक्रुटमेंट कोणत्याही क्षणीमध्ये पुढे कधी पण ॲड येऊ शकते. एक्झॅक्टली डेट किंवा महिना सांगणे हे मला सुद्धा कठीण आहे. मी वरच्यावर त्यावर अपडेट वरच्यावर घेतोच आहे. जे काही आपल्या HR लेवलला मी जे कॉन्टॅक्ट करतो, जे काही तुमच्यासाठी मी जी माहिती घ्यायचा प्रयत्न करतो त्यामध्ये सध्या तरी कुठल्याच प्रकारचं पॉझिटिव्ह 1% जरी पॉझिटिव्ह अपडेट मला कळालं तर मी तुम्हाला कळवेलच, ठीक आहे. परंतु ॲड ही येणारच आहे, निश्चित येणार आहे. दोन्ही टेक्निशियन महाजेनको आणि टेक्निशियन महाट्रान्सको दोन्ही वॅकन्सीज पुढच्या काही दिवसामध्ये येणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही तयारीत राहा. यानंतरचा प्रश्न आहे भाग्यश्री पवार 77 यांचा की सर ओपन रिझर्वेशनसाठी किती मार्क्स घ्यावे लागतील. हे बघा, ओपन आणि OBCसाठी 90 मार्क्स मी ऑलरेडी सांगितलेले आहे. वुमन्स रिझर्वेशन जर बघितलं तर एक 5 ते 7 मार्क किंवा 8 मार्क कमी लागू शकतात. म्हणजे 82 to 85 म्हणजे 80 to 85च्या रेंजमध्ये सगळं वुमन रिझर्वेशन येऊन जातं, ठीक आहे. बऱ्यापैकी ओपन OBC बाकी आणखी खाली जाईल, ठीक आहे. चारू म्हणून नाव आहे यांचं. त्यांचा प्रश्न असा आहे की सर किती शिफ्टमध्ये पेपर होईल. पेपर एकच शिफ्टमध्ये आहे आणि 10 ते 12 पेपर आहे. एकच शिफ्टमध्ये पेपर आहे. त्यांनी एक्झाम सेंटर जास्त दिलेलं आहे त्याच्यामुळे शिफ्ट एकच ठेवलेली आहे, ठीक आहे. MKH 5882, ठीक आहे. MKH यांचा प्रश्न आहे की SBCसाठी किती कट ऑफ लागू शकतो. तर हे पण सगळं वॅकन्सीवर डिपेंड आहे, किती नंबर ऑफ पोस्ट आहे आणि डिपेंड्स आपल्या याच्यावरही आहे पेपरचं पॅटर्न कशावर आहे. परंतु तरी 80च्या रेंजमध्ये तुम्ही घ्या. जी बाकी कॅटेगरी आहे ते 80 to 85च्या रेंजमध्ये तुम्ही घ्या. जास्त काही खूप खाली जाणार नाही. परंतु ठीक आहे, आपण एक अंदाज घेतला तर 80च्या रेंजमध्ये तुमचं असणं आवश्यक आहे. कारण की यावेळी जागा पण बऱ्यापैकी आहेत. 170 म्हणजे थोडंफार कट ऑफ खूप जास्त जाणार नाही. परंतु आपण जे काही हायसाठी तयार असलं पाहिजे नेहमी. पुढचा प्रश्न आहे ऋषी आटोले यांचा प्रश्न आहे. तर मी काही प्रश्न इथे घेतोय. प्रत्येक प्रश्न मला इथे घेणे पॉसिबल होत नाही. जे महत्त्वाचे प्रश्न आहे आणि जे असं वाटतं मला की जे बऱ्याच जणांचे प्रश्न असू शकतात ते मी इथे इन्क्लूड करतो आहे. त्यामध्ये ऋषी आटोले यांचा प्रश्न आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे की सर व्हॉट इज द मीडियम ऑफ रिजनिंग अँड क्वांट. म्हणजे रिजनिंग अँड क्वांट इंग्लिश आणि मराठीमध्ये होईल की फक्त इंग्लिशमध्ये होईल. तर IBPSचं जसं आहे, जसं फॉर एक्झाम्पल महाट्रान्सकोचं आहे तर महाट्रान्सकोमध्ये IBPSनी कंडक्ट केलेलं आहे. त्यामुळे तिथे सुद्धा फक्त एकच लँग्वेज राहते इंग्लिशमध्येच तुमचा पेपर होईल. मराठी लँग्वेजचा मराठीमध्ये होतो, ठीक आहे. त्याच्यामुळे मराठी आणि इंग्लिशमध्ये होणार नाही. हा पेपर इंग्लिशमध्येच होईल, ठीक आहे. बाकी ITI लेवलचे प्रश्न हे ITI लेवलचे जे पेपर असतात टेक्निशियनचे ते इंग्लिश आणि मराठी दोन्हीमध्ये असतात, ठीक आहे. हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. हा इन्क्लूड करणे अतिशय आवश्यक आहे कारण त्यावर मला बरेच विद्यार्थ्यांनी प्रश्नसुद्धा विचारले आहे. एक जोड इंजिनियर 5699 यांचा प्रश्न आहे हा की सर which one is बेटर प्रायव्हेट 5 लाख पर annum पॅकेज ज्याला कॅम्पसमध्ये मिळालं त्या विद्यार्थ्याला और महाजेनको. हा एक प्रश्न आहे आणि मी त्याला काहीच न विचार करता, कारण की मला सगळं क्लिअरली माहीत असल्यामुळे मला विचार करायचं काम नाही, तर मी डायरेक्टली त्यांना सांगितलं की प्रायव्हेट.
कारण कसं असतं मित्रांनो, हा जो टॉपिक आहे किंवा हा जो प्रश्न आहे याच्यावर मी साधारण 1 तास 2 तास 3 तास बोलू शकतो, ठीक आहे. 1-2 तास तर आरामात बोलू शकतो. परंतु मी शॉर्टमध्ये तुम्हाला उत्तर दिलं आहे याच्या प्रश्नाचं, की कमेंटमध्ये दिलं आहे की प्रायव्हेट. कारण कसं आहे की ज्यांना असं वाटत असेल की आपल्याला मल्टिपलमध्ये ग्रोथ व्हावी किंवा आपलं कॅपॅसिटीवर, आपल्या परिश्रमांवर, आपल्या मेहनतीवर ज्यांना भरोसा आहे आणि ज्यांना आयुष्यामध्ये खूप पुढे जायचं आहे, खूप पुढे म्हणजे इन द सेन्स की स्काय इज द लिमिट असं म्हणू शकतो, त्यांनी डेफिनेटली प्रायव्हेट जॉईन करावं. प्रायव्हेटमध्ये सुद्धा अतिशय चांगला स्कोप आहे आणि इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट्सला तर खूप जास्त स्कोप आहे. त्यांचा जो पॅकेज यांनी म्हटलेला आहे मला की कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये फायनल इयरला मला 5 लाख मिळालं. तर कसं आहे की 5 लाख हा तुमचं स्टार्टिंग पॅकेज आहे आणि हे चांगलं पॅकेज आहे. त्यानंतर पुढे तुमचं 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्षानंतर तुम्ही जेव्हा कंपनीचे ब्रँड चेंज करता किंवा चांगल्या कंपनीच्या अंडरमध्ये काम केलं आणि 5 वर्ष 10 वर्ष तुमचा एक्सपिरियन्स झाला की हे पॅकेज हे भरपूरमध्ये जातं. म्हणजे 5 लाख तुम्हाला मंथली कधी होईल तुम्हाला कळणार नाही. पुढच्या 5 ते 7 वर्षामध्ये, 8 वर्षामध्ये डिपेंड्स तुम्ही कोणत्या स्ट्रीममध्ये आहे. जर तुम्ही कॉम्प्युटर IT फील्डमध्ये असाल तर डेफिनेटली 5 ते 8 वर्षामध्ये माझे स्वतःचे कझिन ब्रदर्स किंवा काही हे सुद्धा 5-5 लाख, 6-6 लाख महिन्याचे घेत आहेत IT फील्डमध्ये, त्याच्यापेक्षा जास्त घेत आहेत. आणि बाकी फील्डमध्ये असाल तरी तुम्ही एक साधारण 5 ते 8 लाखापर्यंत तुम्ही 5-7 वर्षापर्यंत जाऊ शकता, जर जी हार्डवर्क करायची तयारी असेल तर. डिपेंड्स तुम्हाला कोणत्या प्रकारचं चूज करायचं ते तुमचं पर्सनल चॉईस आहे, ठीक आहे. हे मी माझं मत तुम्हाला सांगितलं. तर यांचा प्रश्न आहे एक रजत मांडवकर, ठीक आहे. यांचा प्रश्न असा आहे, सर व्हॉट वुड बी द कट ऑफ मेकॅनिकल AE इफ पेपर विल बी 150 मार्क, ठीक आहे. म्हणजे यांनी आय थिंक महाजनकोबद्दल विचारलेलं आहे. तर महाजनकोचे AE बद्दल विचारलेलं आहे की 150 मार्काचा जर पेपर झाला, कारण 180चा सुद्धा होऊ शकतो असं एक थोडंफार आहे, परंतु एक्झाम पॅटर्न जे नवीन आहे त्यावरच होईल. आता 90% शक्यता निर्माण झाली आहे की जे एक्झाम पॅटर्न नवीन आहे 150 मार्काचं त्यावर तेच पॅटर्न येणार आहे. तर AEमध्ये 150पैकी साधारण बघा एक 100, 105, हो 100 ते 110च्या दरम्यान तुमचा स्कोअर असायला पाहिजे. म्हणजे मला असं वाटते 100 ते 110च्या रेंजमध्ये मेकॅनिकलचा, कारण की कॉम्पिटिशन टफ आहे. आणि मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे व्हिडिओमध्ये की ट्रान्सकोपेक्षा जनको कट ऑफ हा जास्त असतो आणि लेवल पण जास्त असते. त्याच्यामुळे तिथे तुम्हाला कट ऑफ हा चांगला घ्यावा लागेल, ठीक आहे. 100पर्यंत समजा एक येणार ॲव्हरेज धरू शकतो. इलेक्ट्रिकलचा पण एवढाच येईल कट ऑफ, ठीक आहे. जगदीश कुमार यांचा प्रश्न आहे, हा कॉमन प्रश्न आहे की महाजनकोमध्ये निगेटिव्ह मार्किंग असणार का. तर आतापर्यंत जे एक्झाम त्यांच्या झाल्या त्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नव्हतं, परंतु IBPSने जर एक्झाम कंडक्ट केली किंवा IBPS त्यांचा आहे तर IBPS ही निगेटिव्ह मार्किंग ठेवत असते. परंतु माझं जर विचारलं तुम्ही तर मला 50-50% चान्सेस वाटतात की निगेटिव्ह मार्किंग असण्याची किंवा नसण्याची. ते आता एक्झामचं आपल्याला पुढे कळेलच, हॉल तिकीट आल्यानंतर कळेल ते पुढे एक्झाम जेव्हा कन्फर्म होईल कधी आहे काय वगैरे त्यानुसार होईल ते क्लिअर. अक्षय चालके 5495 यांचा प्रश्न आहे, सर ITIसाठी टेस्ट सिरीज व्हिडिओ टाका ना, ठीक आहे. तर बघा ITI जर तुम्ही ट्रान्सकोचं म्हणत असाल तर ट्रान्सकोचं ऑलरेडी आहे आणि आपण आता जानेवारीच्या फर्स्ट वीकमध्ये त्याची 3rd बॅचसुद्धा चालू करणार आहे ट्रान्सकोसाठी. मग ती जी आता नवीन बॅच जर तुम्ही जेनकोची म्हणत असाल तर जेनकोची आता पुढे आपण बॅचेस सुरू करणार आहे. पूर्ण थेरोटिकल बॅच ट्रान्सको आणि जेनकोची पुढच्या एक साधारण 1 महिन्यामध्ये चालू होईल, कारण की ॲडला अजून थोडाफार वेळ आहे. एक साधारण जे काही माझं कॅल्क्युलेशन आहे आणि जे काही मी माहिती घेतो त्यावरून थोडंफार आणखी डिले होणार आहे. त्यामुळे आपण कसं की जाहिरातीच्या जवळपास काही दिवसाआधी आपण ते अनाऊन्स करू ठेकरा, ठीक आहे. हिमा बचकर यांचा एक प्रश्न आहे, हा पण ॲक्च्युली माझ्या खूप जुन्या व्ह्यूअर आहे किंवा फॉलोअर आहे, सबस्क्रायबर आहे. यांचा प्रश्न आहे की महाजनकोसाठी एक्सपिरियन्स सर्टिफिकेट कंपल्सरी आहे का. तर असं काही नाही आहे. एक्सपिरियन्स तुम्हाला JEEच्या पोस्टसाठी कोणीच मागत नाही, कधीच मागत नाही. जर तुम्ही कुठे काम केलं असेल तर तुम्ही एक्सपिरियन्स सर्टिफिकेट ठेवा, अदरवाईज नसलं तरी कोणी तुम्हाला त्या गोष्टीसाठी काढणार नाही किंवा रिजेक्ट करणार नाही, ठीक आहे. त्याच्यामुळे गरज नाही. वैभव मुळे यांचा प्रश्न आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे, सर मी EWSमधून अप्लाय केलं आहे पण माझं EWS सर्टिफिकेट लास्ट डेट संपल्यानंतर 2 दिवसांनी भेटणार आहे, तर मी EWSमधून इलिजिबल होईल का. आणि सर मराठी स्कूलमधून 10th झाला आहे असेल तर मराठी लँग्वेज सर्टिफिकेट द्यावे लागेल का. महत्त्वाचा प्रश्न आहे. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे की फॉर्म भरताना जी लास्ट डेट असते त्याच्या आधीचं सर्टिफिकेट पाहिजे. तुमची मार्कशीट असेल, तुमचं काही डिग्री सर्टिफिकेट असेल, तुमचं काही जे काही असेल आपलं सर्टिफिकेट्स बाकीचे असतात, डोमेसेल असेल किंवा नॉन क्रिमिनल असेल, EW असेल, तुम्हाला त्या डेटच्या आधीचंच लागते. जर त्यांनी स्ट्रिक्टली फॉलो केलं तर ते तुम्हाला अलाव करणार नाही, रिजेक्ट करणार. जर तुम्ही डेटच्या नंतर दिलं तर डेटच्या आधीचंच पाहिजे. आणि दुसरा प्रश्न मराठी लँग्वेजचा, तर मराठी लँग्वेजमध्ये 10वी आणि 12वीमध्ये नॉर्मली मराठी असते, त्याच्यामुळे सर्टिफिकेट द्यायचं काम नाही. परंतु जर तुम्ही एखाद्या तुमच्या शाळेमध्ये गेले किंवा तुमच्या कॉलेजमध्ये गेले, तिथून एखाद्या प्रिन्सिपलच्या त्या फॉर्मॅटमध्ये जे काही फॉर्मॅट त्यांनी दिलेलं आहे त्या फॉर्मॅटमध्ये मराठी लँग्वेज सर्टिफिकेट देऊ शकता. मेकॅनिकलसाठी प्रश्न आहे तुषार सपाटे यांचा, महाजनको AEसाठी खुर्मी गुप्ता
सफिशियंट आहे का मेकॅनिकलसाठी? तर मेकॅनिकलसाठी खुर्मीचं पुस्तक बेस्ट आहे, तुम्ही ते यूज करू शकता, दुसरं काही यूज करायची गरज नाही. परंतु काही काही बुक्स असे असतात की त्याच्यामध्ये काही काही टॉपिक चांगले दिले असतात, त्यानुसार तुम्हाला थोडंसं रेफरन्स घेणे आवश्यक आहे. परंतु खुर्मीसुद्धा एक जरी वापरलं खुर्मीगुप्ता तरी तुमचं सफिशियंट आहे. ठीक आहे. पूनम गीते म्हणून आहे प्रश्न. हा प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला विचारला, त्यामुळे मी इथे इन्क्लूड करतो आहे की फॉर्म भरला बट मी नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट लेटेस्ट इयरचं नाही फिल केलं. ठीक आहे. तर तुम्ही जर व्हॅलिड नसेल, तुमचं जर नॉन क्रिमिनल त्यावेळेसचं व्हॅलिड नसेल, सपोज आता तुम्ही फॉर्म भरला असेल आणि तुमचं मार्च 22ला एक्सपायर झालं असेल, तर ते चालणार नाही. त्या गोष्टीसाठी तुम्ही रिजेक्ट होऊ शकता. तुम्हाला मार्च 23पर्यंत व्हॅलिड असलेलंच चालेल आणि फॉर्म फिल करायच्या लास्ट डेटच्या आधीचं सर्टिफिकेट लागेल. एक महत्त्वाचा प्रश्न आहे सचिन ढवळे यांचा की सर विदाऊट सिलेबस डिक्लेअर न करता डायरेक्ट एक्झाम होऊ शकते का, की सिलेबस कंपल्सरी डिक्लेअर होईल? ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा, एक्झाम पॅटर्न ते डिक्लेअर करतीलच, परंतु मी तुम्हाला एक थोडंफार माझ्या माहितीवरून सांगू इच्छितो. हे कन्फर्म नाही आहे, पण सांगू इच्छितो की जो नवीन पॅटर्न आहे IBPSचा, जसा ट्रान्सकोचा आहे, टेक्निकल, ॲप्टिजिंग आणि मराठी, हाच फॉलो होण्याची शक्यता आहे. म्हणजे हाच तिथे इम्प्लिमेंट होण्याची शक्यता आहे. साधारण 90 to 95% चान्सेस आहे की हाच इथे इम्प्लिमेंट होणार आहे. एक शैलेश लोखंडे यांचा प्रश्न आहे. हे माझे रेग्युलर फॉलोअर आहे, साधारण 1.5 वर्षापासून फॉलोअर आहे, 1.5 ते 2 वर्षापासून. हे डिटेल उत्तर आहे. याचं उत्तर मी तुम्हाला आधीच्या विद्युत सहाय्यकच्या याच्यामध्ये दिलेलं आहे, याच्यामध्ये व्हिडिओमध्ये दिलेलं आहे, एका व्हिडिओमध्ये. परंतु परत तुम्हाला मी इथे सांगतो की थर्ड लिस्टबद्दल प्रयत्न सुरू आहे. आबासाहेब पाटील आपले जे नेते आहे, जे पुढाकार घेऊन आपल्यासाठी प्रयत्न करत आहेत, विद्यार्थ्यांसाठी प्रयत्न करत आहेत, त्यांचे आणि काही विद्यार्थ्यांचे प्रयत्न तिथे सुरू आहेत मुंबईला हेड ऑफिसला. परंतु त्यांना असा पॉझिटिव्ह 100% रिस्पॉन्स काही मिळत नाही आहे. त्यामुळे सध्या तरी त्यावर कन्फर्म सांगणं कठीण आहे. परंतु थर्ड लिस्टसाठी प्रयत्न चालू आहे, कारण की वॅकन्सी भरपूर आहे, वॅकन्सी भरपूर पेंडिंग आहे. ठीक आहे. आता हे मॅनेजमेंट किंवा जे काही आपल्या महावितरणचे अधिकारी आहेत, म्हणजे जे वरचे अधिकारी आहेत, ते काय निर्णय घेतात त्यावर सगळं डिपेंड आहे. थर्ड लिस्ट सध्या तरी कन्फर्म नाही आहे, परंतु थोडीफार आपल्याला एक 20-30% आशा ठेवायला काही हरकत नाही अजून तरी. ठीक आहे. नंतर विद्युत सहाय्यकचं EWSचं बद्दल सांगा. तर EWSचं ऑलरेडी अपडेट आलेला आहे. EWSचा रिझल्ट हा लागणारच आहे मित्रांनो, त्यामुळे थोडंसं आणखी आपल्याला प्रतीक्षा करावं लागेल. एक जाहिद शेख म्हणून आहे, यांचे पण मला कमेंट असतात वरच्यावर. यांनी एक प्रश्न विचारला की WCL अप्रेंटिस फॉर महाजनको अप्रेंटिस विच इज बेस्ट फॉर बेनिफिशियल फॉर स्टुडंट्स. याच्यामध्ये माझं ओपिनियन त्यांनी विचारलेलं आहे. तर कसं आहे की ज्या कंपनीत किंवा ज्या डिपार्टमेंटला आपण अप्रेंटिस केली असेल, ती फक्त त्याच ठिकाणी बऱ्याच ठिकाणी चालते. म्हणजे बऱ्याच ठिकाणी म्हणजे फॉर एक्झाम्पल रेल्वेची केली असेल तर रेल्वेच्या ठिकाणी चालते. तर त्यामध्ये महाजनको आणि WCLचं जर विचारलं तर मी महाजनकोसाठी तुम्हाला प्रिफरन्स देईल. महाजनकोचे अप्रेंटिस तुम्ही करणे जास्त प्रिफरेबल होईल. ठीक आहे. जास्त बेनिफिशियल होईल. बाकी आपल्या वॅकन्सीज कुठे जास्त निघू शकतात हे पण आपण कन्सिडर केलं पाहिजे, की ज्या ठिकाणी जास्त वॅकन्सी निघू शकतात किंवा चान्सेस जास्त असतात अशा ठिकाणी अप्रेंटिस केली पाहिजे. ठीक. परत तेच प्रश्न आहे, त्यामुळे प्रत्येक प्रश्न इथे घेत नाही आहे. महाट्रान्सको टेक्निशियनचे ॲड कधी येणार आहे हा परत प्रश्न विचारला आहे गणेश यांनी. तर एक कधी पण ॲड येऊ शकते. सध्या त्यावर जी काही आहे, सध्या 25% जे वॅकंट पोझिशन आहे त्यावर सध्या काम चालू आहे. परंतु काही पॉझिटिव्ह एक 5% जरी अपडेट माझ्या कानावर आला तर मी तुम्हाला सांगेलच. ठीक आहे. होल्डवरचे जे विद्यार्थी आहेत, बरेच जणांचे प्रश्न आहे. आता हे 2-3 प्रश्न आहे याच्यामध्ये. तर होल्डवरच्या विद्यार्थ्यांचं ज्यांचं काही कारण असेल रिजेक्शनचं किंवा काही डॉक्युमेंटेशनमध्ये कमी असेल किंवा काही असेल, तर ते विद्यार्थी रिजेक्शनमध्ये गेले असतील आतापर्यंत, त्याच्यामुळे त्यांची लिस्ट लागली नाही. आणि बाकीचे जे असतील तर त्याचं त्यांनी अजूनपर्यंत लावलेलं नाही आहे. परंतु जे काही घडलेलं आहे त्यानुसार असं वाटतं की होल्डवाल्यांनी थोडंफार इथे आशा करणं सध्या चुकीचं आहे. त्याच्यामुळे बाकी जे काही ट्रान्सको आणि जेनकोचे आता पुढे वॅकन्सी येणार आहेत त्यावर तुम्ही फोकस करायला पाहिजे. चिन्मय बराटे यांचा एक प्रश्न आहे, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. महत्त्वाचा म्हटल्यापेक्षा त्यांनी मला एक विचारलेलं आहे की सर महाट्रान्सकोचा फॉर्म जो भरलेला आहे, त्यांनी फॉर्म भरल्यानंतर त्यांची मार्कशीट आली, जूनमध्ये त्यांनी फॉर्म भरला आणि जुलैमध्ये त्यांची मार्कशीट आली, तर चालेल का? तर ॲक्च्युली नियमाप्रमाणे हे अजिबात चालत नाही. तुम्हाला त्या डेटच्या आधीच तुमचे सगळे डॉक्युमेंट्स रेडी पाहिजे, फायनल डेटच्या आधी किंवा लास्ट डेटच्या आधी. ठीक आहे. बाकी आता महाट्रान्सकोवर सगळं डिपेंड आहे. SP ग्रुप आहे, यांचा प्रश्न आहे की सर नवीन भरती कधी येईल, ऑपरेटरबद्दल किंवा काय असं वगैरे त्यांनी विचारलेलं आहे. करता कोणते बुक्स मॅथ्स रिझनिंगसाठी पेपर सेट बुक्स वगैरे सांगा. तर कसं आहे की ऑपरेटरसाठी सध्या आपण ऑलरेडी एक व्हिडिओ दिलेला आहे आत्ता 2 दिवसापूर्वी किंवा कालच्या याच्यामध्ये. त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती मिळून जाईल, तुम्ही बघू शकता आपल्या चॅनलवर तो व्हिडिओ आहे. त्याच्यामध्ये मॅथ्स आणि रिझनिंगसाठी आणि ITI विद्यार्थ्यांसाठी सगळ्यात बेस्ट बुक म्हणजे सतीश वसे सरांचं फास्ट ट्रॅक मॅथ्स आणि फास्ट ट्रॅक रिझनिंग. ठीक आहे. याच्यामध्ये मराठीमध्ये सगळं तुम्हाला इलस्ट्रेशन मिळून जाईल, सगळं एक्सप्लेनेशन मिळून जाईल. हे बेस्ट बुक आहे. तर मित्रांनो ॲक्च्युली प्रश्न भरपूर आहेत, परंतु याच्यामध्ये तुम्हाला आणखी एक शेवटचे 2 प्रश्नाचं उत्तर देतो की ITI इन्स्ट्रक्टरचं काय प्रोसेस सुरू आहे आणि त्यावर काहीतरी अपडेट द्या, असा एक प्रश्न आहे एका विद्यार्थ्याचा रिसेंटली. तर त्यामध्ये त्याचं उत्तर असं आहे की ITIची सध्या 11 जानेवारी आय थिंक डेट देण्यात आलेली आहे. 11 जानेवारी त्याची सुनावणी होईल, परंतु ते कसं आता लांबत चाललं आहे प्रकरण, त्याच्यामुळे काही गोष्टी सांगणं सध्या कठीण आहे. परंतु जानेवारी एंडिंगमध्ये माझा तरी असा अंदाज आहे की जानेवारी एंडिंगपर्यंत त्याचा रिझल्ट येऊन जाईल. ठीक आहे. त्यानंतर आपली जे काय आहे तो रिझल्ट
म्हणजे केसचा रिझल्ट येईल आणि मग ते CBT-1चा रिझल्ट येईल. परंतु आपण थोडंफार आशावादी राहू. मला तरी असं वाटतं की आशावादी राहायला पाहिजे आणि पुढे काहीतरी पॉझिटिव्ह होईल. महावितरणचं नवीन भरती कधी होईल? आदेश रासकर काहीतरी रासेकर आहे, त्यांचा प्रश्न आहे. महावितरणबद्दल आपण आत्ताच एक व्हिडिओ दिलेला आहे मित्रा. त्याच्यामध्ये भरपूर वॅकन्सीबद्दल आता सध्या आपले ऊर्जा मंत्री जे आहेत देवेंद्र फडणवीसजी त्यांनी अनाऊन्समेंट केलेली आहे अधिवेशनामध्ये. आश्वासनावर आपण डिपेंड राहू शकत नाही, परंतु थोडेफार चान्सेस आहेत. JEEचे तर कन्फर्म चान्सेस आहे, बाकीचे सुद्धा पोस्ट निघण्याची शक्यता आहे. ठीक आहे. तर आशा करतो मित्रांनो की जास्तीत जास्त प्रश्नांचं उत्तर द्यायचा मी इथे प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामध्ये काही तुमचे आणखी प्रश्न असेल ते प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी यावर सुद्धा उत्तर द्यायचा प्रयत्न करेल. आणि बऱ्यापैकी तुम्हाला माहिती मिळाली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही माहिती मिळेल आणि त्यांनासुद्धा त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. आणि आपला चॅनल इंजिनियर अमोल नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनसुद्धा क्लिक करून ठेवा, जेणेकरून जे महत्त्वाचे अपडेट्स जी काही माहिती आपल्याकडे असते ती माहिती मी तुम्हाला देत असतो चॅनल थ्रू आणि व्हिडिओच्या थ्रू ती तुम्हाला मिळत राहील. धन्यवाद मित्रांनो.